नमस्कार आणि बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत। लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या सावड्या विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे वज्रलेप करण्यात येणार आहे। पुरातत्व विभागाच्या रासायनिक विभागाने मूर्तीची पाहणी केली असता त्यांच्या या अहवालानुसार वज्रलेप करण्यात येणार आहे अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे। आषाढी यात्रेपूर्वी हा वज्रलेप करण्यात येईल अशी माहिती मिळते। यापूर्वी देवाच्या मूर्तीला 4 वेळा वज्रलेप करण्यात आला होता। सावड्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वर्षभरातून साधारणपणे 1.25 ते 1.5 कोटी भाविक मूर्तीच्या चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेत असतात आणि ही स्वयंभू मूर्ती वालुकाश्म दगडाची आहे। अनेक वर्षांपासून मूर्तीवर झालेल्या महापूजामुळे मूर्तीची झीज झपाट्याने होत गेली। 2009 पासून या महापूजा बंद करण्यात आल्या। मात्र मूर्तीचे संवर्धन व्हावे, झीज होऊ नये म्हणून पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार विठ्ठलाच्या मूर्तीला वज्रलेप करण्याचा निर्णय आता घेतलाय। 19 फेब्रुवारी 1988 साली मूर्तीवर पहिल्यांदा एपॅक्सिसचा लेप देण्यात आला होता। यानंतर 24 मार्च 2005 आणि शेवटची प्रक्रिया 18 ते 20 मार्च 2012 मध्ये वज्रलेप करण्यात आला होता। तर कोरोना काळात म्हणजे 23 जून 2023 रोजी चौथ्यांदा वज्रलेप करण्यात आला होता आणि वास्तविक पाहता दर 5 वर्षांनी लेप द्यावा अशा सूचना पुरातत्व विभागाच्या आहेत।